तर सामन्याचे पंच शकील कोटी सर पाहतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना त्याच्या समेत परेश महाजन सर हे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावले जाते. मित्रांनो आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 सह हा देखना आणि या सुंदर आयोजन पाहतोय आपण. पर्व 17 आहे आणि ज्ञानेश्वर जर विचार केला आपण 17व्या पर्वामध्ये सर्वप्रथमच हे डेनेटच्या स्वरूपात स्पर्धा पाहतोय. त्यानंतर सौराज हा गोलंदाज ठरलाय तो दुसरा. सोनिका माता मालोडी या टीमचा विरुद्ध होती गावदी स्पोर्ट ओली. एक षटक हाताळलं, एक कुठल्या प्रकारे धावा खर्च नाही, 2 विकेट त्यांनी सुद्धा प्राप्त केला. विकेट हॅट्रिक करणारे 2 गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. त्यामध्ये एक हंशिका स्पोर्ट पिंपळगड टीमचा प्रीतम भोईर विरुद्ध संघ होता गावदेवी लाखिवली. त्यानंतर निलेश काटे मालोडी बी टीमचा हा गोलंदाज विरुद्ध होता मिनेश 11 कारिवली. तो सामना खूप चांगला पाहायला मिळाला. गोल्डन षटकार सुद्धा त्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. अर्धशतक आतापर्यंत 2 आणि दोन्ही अर्धशतक ठोकणारे बॅटर जे आहेत आकाश आणि मोहित व्यक्तिगत 61 धावा नाबाद. क्या बात आहे. आणि गोल्डन 6 आतापर्यंत 2 बॅटरनी मारलेले. त्यामध्ये एक पूर्वेश मालोडी बी टीमचा विपक्ष संघ होता कारिवली आणि दुसरा बॅटर होता तो म्हणजे काल थेट मध्यरात्री 134 धावा कुठून काढल्या श्रीराम चोट जुनादुर्गी टीमच्या विरुद्ध मोहित यांनी गोल्डन षटकार ठोकला होता. हे हायलाइट्स नंबर 1चा स्कोरर पाहतोय आपण ज्ञानेश्वर. अल्पेश आता मात्र क्रमांक 2 वर घसरलाय. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण सज्ज होताना हे बघा मी स्टॉपर चालू केलेलं आहे. ठीक आहे, पहिला चेंडू पाहतोय किती मिनिटांनी पडतोय. 3 वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू लाईन कुठे चेक करतील पंच पाहतोय. पण प्रश्न जोरदार विचारला गेला पण ती अपील फेटाळून लावताना माहित आहे पंचला की डायव्हर्टीच्या बाहेरचा चेंडू परेश महाजन सराची दोन्ही हात समांतर रेषेत सुरुवात खराब पाहायला मिळते. गोलंदाज इथं मात्र कौशलच्या माध्यमातून खातं उघडल्या गेलं चिंबीपाडा टीमचं. समोर बॅटर कोण आहे पाहतोय आपण. करण नावाचा हा एक वादळी बॅटर टेनिस क्रिकेट मध्ये कित्येक मैदाने ज्यांनी गाजवली असा हा भिवंडीचा एक अतिशय बेधडक बॅटर डावकुरे हाताचा. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता चांगला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्र निवडून काढले. चेंडू जाईल आता मात्र फाईन लेग कडे अतिशय वेगात सरकताना क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा करण कदम कंप्लीट करतोय. खातं उघडतोय स्वतःचा आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 3. सेकंड इनिंग मध्ये आमच्यासोबत जॉईंट होतील गोल्डन वाईस ऑफ पीटीसी, गोल्डन वाईस भिवंडी आणि आमने लोणाड. 3 असोसिएशन मध्ये आपल्या आवाजाची जादू सोडणारे आमचे योगी. खूप चांगलं व्यक्तिमत्व. कौशल यावेळेस पाहता टर्न केले मी विकेट क्षेत्राकडे. चेंडू जमिनीलगत ट्रॅव्हलिंग होताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र करण कदम जवळ सहज वेळ होती एक सिंगल चालता बोलता पूर्ण करण्याची. या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 4. त्यामध्ये 3 या धावसंख्येवर नाबाद नॉनस्ट्राईकला करण कदम. जर विचार केला आपण आदिवासी असोसिएशन क्रिकेटमध्ये चिंबीपाडा टीमचं हाय क्वालिटीचं प्रदर्शन सातत्याने पाहतोय आपण. A1 क्वालिटीचा हा नंबर 1 संघ म्हणून ज्याची ओळख आहे. आजच्या दिवसातला पहिलाच सामना पाहतोय आपण. तिसरा दिवस आहे. खूप मोठी चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवून आहेत निश्चित आमचे आदर्श शिक्षक वरिष्ठ पत्रकार जिल्हा परिषद शिवसेना कांबे गट शाखा प्रमुख म्हणून ज्याची ओळख आहे पाटील सर.
यावेळेस पात्र पंच केलंय, हवेत आहे, धोका निर्माण झालाय, पण इथं मात्र झेल मध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये. हाफ चान्स होता, तो मध्ये फुल मध्ये कन्व्हर्ट करता आलं नाही. त्या दरम्यान एक सिंगल इथं मात्र बॅटर पूर्ण करतोय. रोहित आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 5. यानंतर आजच्या दिवसाचा सर्वात मोठा सामना भादवड बी. एकीकडे जर पाहिलं आपण ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव, तर दुसरीकडे द वॉल ऑफ भादवड करेश मात्रे. याच पात्रा फटका पाहतोय आपण लंगवानकडे. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. टेनिस क्रिकेट ही सर्वात मोठी स्पर्धा अंधेरी एअरपोर्टच्या बाजूला जो मैदान आहे तिथं सुप्रीमो चषक होते, त्यामध्ये मालिकेचा पुरस्कार पटकावण्याला ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ओळख ज्याची आहे त्या खेळाडूचा आपण खेळ आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. विश्वनाथ जाधव धावसंख्येत बदल पाहतोय. एका सिंगलनी धावसंख्या 6. धीमी यांनी संत सुरुवात पाहतोय. गाणे विपक्षात चिंबीपाडा अशी फाईट पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर, पॉईंट सोबत कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, मिड ऑफ आमच्या ठीक समोर. याच पात्र फटका हवेत आहे, पण छेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. आणि तर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण नकारतोय करण कदम. रोहित याला फक्त आणि फक्त एका सिंगल. चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय. फक्त आणि फक्त कौशल्याने 7 धावा खर्च केल्या. आणि ज्ञानेश्वर म्हणतात, तुम्ही जेव्हा 4-5 षटकाचे सामने खेळतात, तुमची सरासरी जर 8 पेक्षा कमी असली तर तो चांगला षटक म्हटला जातोय. भले तुम्ही विकेट प्राप्त करू नका, पण 8 पेक्षा धावा जर कमी खर्च केल्या तर त्या षटकाला चांगलं षटक म्हणून ओळखला जातोय. निश्चित आम्ही कालपासून एकच अनाउन्स करतो की प्रत्येक टीमला टायमिंग जो आहे लॉटवर ते त्या पहिले 30 मिनिटं अगोदर हजर राहणं गरजेचं आहे. वा वा वा, अप्रतिम. हवेसोबत वार्तालाप करत चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या वरतून, ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. करकच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. आमचे मास्तर आम्हाला सांगतायत की 5 मिनिटं झालेले आहेत, पण स्कोरिंग मध्ये एकच टायगर आमचे अल्पित दादा. ये तो हमें पता ही नहीं है. निश्चित स्कोरिंग मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये या दादा या. योगी आपण या. आज कालपासून खेळीमेळीचं वातावरण आहे आणि काल राजेंद्र सरांनी मला सांगितलं रात्री आम्ही जाताना, योगेशची कॉमेंट्री लय भारी. पहिल्या षटकासाठी बरोबर ॲव्हरेज जर पहिला पण 5 मिनिटाची वेळ घेतलेली आहे आणि ओव्हर रेट चांगला आहे. व्यक्तिगत आता मात्र रविकांत येतोय स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी. धावसंख्या पाहतोय आपण 13. चांगली सुरुवात चिंबीपाडा या टीमची. करण कदमच्या बॅटमधून एक झकास फटका पाहायला मिळाला होता आणि तो लॉंगॉनच्या वरतून एक लाजवाब बेमिसाल षटका ठोकला होता. बिनबाद 13 या धावसंख्येला अशुभ आकडा म्हटल्या जाते. फुल टॉस होता, हवेत आहे. यावेळेस पाहता परत एकदा छेल मध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही आणि नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा एकूण इथं मात्र 2 धावा. तिसऱ्या पंचाकडे पाहतोय आपण बॅटर रिव्ह्यू आहे का DRS बॉलर्स. सॉफ्ट सिग्नल पाहतोय आपण, नो बॉलचा इशारा आला होता. तिसरे पंच आमचे चेक करताना पाहतोय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर स्थिर आहे सध्या तरी पाहतोय आपण
नो बॉल. यस, दोन्ही खूप मोठे नामवंत पंच आहेत. पाहतो या स्पर्धेमध्ये निश्चित प्रत्येक गोष्टीची वाहवा होते. आमचे चारही पंचांनी अतिशय चांगली पंचाची भूमिका पार पाडली. आतापर्यंत पाहतोय आपण कुठलाही असा एक निर्णय दिला गेला नाही की त्यामुळे या स्पर्धेमध्ये काही वाद होईल. वाह, गुड जॉब चारही पंच आमचे. स्कोरलेग पंच परेश महाजन सर, कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव क्रिकेटच्या माध्यमातून, पण गेल्या 5 वर्षापासून पंचाच्या भूमिकेमध्ये निश्चित खूप छान कामगिरी करताना शकील कोटी सर की कहानी, एक बड़े क्रिकेटर के साथ बड़े अंपायर भी बन चुके हैं. चला गणेश गणेश टीम आपण आता मात्र वेळ जास्त घेतात या षटकासाठी. पाहतोय आपण एकही चेंडू टाकला गेला नाही आणि 2 मिनिटाचा वेळ आपण या षटकासाठी घेतलेला आहे. रविकांत सज्ज होताना परत व्हीआयपी डायज अँड टोकाकडनं समोर करण कदम. चांगला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारतोय करण. तू थांब. रोहित नॉन स्ट्राईकला. फ्रीचा चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला, कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. यानंतर जो सामना होईल भादवड बी विपक्ष धानीव टीमनी सज्ज राहायचं आहे. धमाका, वा भाई वा. बॅकवर्ड स्कूलच्या वरतून आलाय हा षटकार. चेंडूला पाठवले मला वाटतं की लाखिवली गावाकडे. धावसंख्या 21. जी आमची लहान सकाळपासून अपाट मेहनत करताना निश्चित क्रिकेट रसिकला सोडणं संधी आहे. ऑपरेटिंग करताना आमचे प्रिन्स मूळचे दादा प्रथमेश यांच्याकडून क्रिकेट रसिकाला 100 रुपये. धावसंख्या पाहते धावपलकर 21. 21 विदाउट लॉस. करण कदमच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत. चांगले बॅटिंग करण कदम करतोय. अजून एक धमाका. यावेळेस पाहता फटका फसलाय. माहित आहे की झेल कोणाची आहे. मात्र निश्चित तुम्हाला जेव्हा संधी मिळते संधीचं सोनं प्रत्येक मोठे बॅटर उचलून धरतात आणि जीवनदान मिळाले. त्यापूर्वी मात्र एक सिंगल, या एका सिंगलनी धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 22. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण परत एकदा. यावेळेस पाहता चांगला शेड्यूलचा फटका, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमबॅक अप्रतिम केले रविकांत यांनी. पाहतोय आपण पहिला नो बॉल, त्यानंतर मात्र एक झकास फटका खेळला होता करण यांनी, त्यानंतर मात्र एक सिंगल. आणि निश्चित दैनिक स्वराज्य तोरणचे पत्रकार सन्माननीय संपादक आदरणीय डॉक्टर किशोर पाटील साहेबांचं आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम. आणि उद्घाटन सोहळ्यापासून आम्ही एकच उल्लेख करतोय की आमचे राजेंद्र पाटील सरावर किती मोठं प्रेम आहे. सकाळपासून 10 वाजेपासून आम्ही इथं बसलो होतो. जवळपास 300 कॉलिंग सरला आले आणि सांगितलं की राजा भाऊ तुमची स्पर्धा आहे, डे नाईट आहे की डे आहे. पण दादांनी सांगितले डे नाईट आहे, तर म्हणूनच 4 वाजेपासून पाहुण्याची मांदियाळी खूप जास्त पाहायला मिळणार आहे आपल्याला. सज्ज होताना गोलंदाज रविकांत राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस वेगवान चेंडू पण लाईन चुकीची होती. शकील कोटी सरांचे दोन्ही आज समांतर रेषेत. वाईटचा इशारा येते. धावसंख्येत भर पडते. एकात्रिक धावणी धावसंख्या 23. ठाकूरपाडा गाव जर म्हटलं नो डाऊट ज्यांनी मला या गावांनी निश्चित खूप मोठे केलं आणि त्या गावाचे विद्यमान पोलीस पाटील सोमनाथ ठाकरे साहेबांचं पाहतोय आगमन होताना. अंदाज आपणाला पोलीस पाटील संघटनेचे ते भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत आणि दादाचं माझ्यावर खूप मोठं प्रेम आहे. वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव सन्माननीय यशवंत म्हात्रे साहेबांसुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर पाहतोय की आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्याचा जर विचार केला आपण 23 चांगला षटक
पाहतोय आपण आतापर्यंत जर विचार केला आपण 2 षटकासाठी तब्बल 11 मिनिटं घेतलेले आहेत. आता मात्र तुम्हाला एक षटक 4 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक षटक सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. पाण्याची सुविधा करून द्यायची आहे, कारण की टेम्परेचर ज्यादा आहे. दैनिक स्वराज्य चे पत्रकार संपादक आदरणीय डॉक्टर किशोर पाटील साहेब हे पाहतो व्यासपीठावर आहेत. खूप मोठे व्यक्तिमत्व. त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी चे सचिव आदरणीय यशवंत म्हात्रे साहेब आणि या पोलीस पाटील संघटना तालुका अध्यक्ष ठाकूरपाडा गावाचे यंग आणि डॅशिंग पोलीस पाटील सन्माननीय सोमनाथ ठाकरे साहेब, या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेचे आयोजक आमचे सर्वेसर्वा एक पत्रकार म्हणून ज्याची ओळख आहे आणि राजनैतिक क्षेत्रामध्ये खूप एक मोठी छाप सोडणारे राजेंद्र पाटील सर आणि संपूर्ण पाटील परिवार यांच्या माध्यमातून पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंकज येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून तिसरं षटक टाकण्यासाठी आता मात्र आक्रमण करावं लागेल. करण कदम याला माहिती आहे की या खेळपट्टीचा जर विचार केला आपण तर निश्चित 60-75 धावा काल सहज पार केल्या. त्यासाठी तुम्हाला किमान 60 पेक्षा जास्त धावा उभं करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, टर्न केलंय ऑन साईडकडे मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होताना एक धाव पूर्ण होते. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. एका धावेनी सुरुवात करतोय या षटकाची बॅटर करण कदम. टीमची धावसंख्या 24. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. धावसंख्या 24. खेळण्यासाठी रोहित मात्र धीमी बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थाने 4 षटक सामने 3 लागोपाठ बिंदू गेंद निर्धाव चेंडू घेतलेले आहेत. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणारा हा दणदणी षटकार. म्हणतात ना प्रतिमेश भाई, आम्ही गेलो चंद्रावर तुम्ही राहिले जमिनीवर. आणि त्याचे कारण आहे की या स्कोरिंग करताना सुद्धा 100 रुपयावर नजर आहे आमच्या मुकदमची. क्या बात आहे. नाही होणं गरजेचं आहे. देहरी पलंगावरी देत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. यस, सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. मारा करतोय. यावेळेस पाहता परत एकदा पाहतोय की खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला. ह्या दणदणीत चौकार. दसका दम दाखवताना आता मात्र पाहतोय या 2 चेंडूवर पाहतोय की आपण तब्बल 10 म्हणजे 3 चेंडूवर आतापर्यंत 11 धावा खर्च करतोय. मागडे षटक पंकज हाताळताना धावसंख्या बघता बघता पाहतोय आपण पुढे सरकताना 34. एक चांगली पार्टनरशिप. ज्ञानेश्वर जर विचार केला आपण हायस्ट पहिल्या विकेटची पार्टनरशिप किती धावाची आहे? 45 धावाची हायस्ट पार्टनरशिपचा रेकॉर्ड इथं मात्र मोडीत काढेल काय ही जोडी? परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय. स्ट्राईक करणं आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करताना एका धावने टीमची धावसंख्या 35. चेक हल हल सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र हा फटका चुकीचा आहे. उंच आहे पण असे झेल दिसायला सोपे असतात पण झेल घेणं कठीण असतोय. आकाशा म्हणजे चेंडू थांबला होता हवेमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये आणि पूर्ण अनुमान चुकलंय. आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल करण कदम कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या 36. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. गावदेवी धाणेव विपक्ष भादवड बी. चला दोन्ही टीमचे संगणक आपण आरके बिल्डर टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. भादवड टीमचा संगणक आपण जर आला असेल तर निश्चित आपण व्यासपीठावरून संपर्क साधायचा आहे.
द वॉल ऑफ भादवड करेश मात्रे. नो डाऊट बाला तरे इज अ ग्रेट ऑलराऊंडर टेनिस क्रिकेट इन ठाणे जिल्हा. बाला तरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या एवन जोडीला सुद्धा मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोस्ती पक्की निश्चित बाला आणि करेशची. यावेळेस पाहता क्लास फटका आहे. ऑन ड्राईव्ह लाजवाब सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार. मी खास या स्पर्धेचे आयोजक प्रथमेश भाई यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची एवन जोडी दोन क्रिकेटर लय भारी बाला आणि करेश आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. समाप्तीचं धावसंख्या आपण 40. ओव्हर रेट खूप चांगलं पाहतोय आपण. निश्चित 15 मिनिटाच्या जवळपास 3 षटकासाठी वेळ घेतलेली आहे. चला पण जास्त टीम मिटिंग घेऊ नका, वेळ घेऊ नका, कारण की आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा पाहतोय आपण. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने विभागामध्ये सरांनी सांगितले जत्रेला सुरुवात झालेली आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी दीपक. धावसंख्या बिनबाद 40 पाहतोय आपण. प्रति षटकामागे जवळपास 12 पेक्षा जास्त 13 पेक्षा जास्त सरासरी 13.33. यस, खूप छान माहिती देताना आमचे नंबर 1 क्वालिटीचे स्कोरर पाहतोय ज्ञानेश्वर मैन फॉर गोरसई. सब कुछ आघाड़ी पे ही है टेनिस क्रिकेट में. टीम जवाब नहीं. कॉम्प्युटर ऑफ भिवंडे आमचे खास निकटवर्ती मित्र. धुमाल की धमाल आणि ज्ञानेश्वर मुकदम की कमाल. पण ज्या व्यक्तीने रोजीरोटीवर लावला त्या व्यक्तीचा उपकार विसरू नये, असंच आमचं एक वाक्य आहे. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय. यावेळेस पाहतोय की लाईन कुठे, लाईन चेक करतील पंच. शकील कोटीचा दुनिया समांतरित वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात पाहतोय आपण गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. 41 धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर. सज्ज होताना गोलंदाज. पहिल्या चेंडूची प्रतीक्षा दीपक. या गोलंदाजाला समोर डेंजरस बॅटर करण कदम. यावेळेस पाहता परत एकदा हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेताना नाहीये. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं निश्चित करेल. अतिशय वेगात करण कदम 2 धावा सहज कंप्लीट करतोय. धावसंख्या 43-43 विदाऊट लॉस. शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना आपण आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतोय. चिंबीपाडा विपक्ष गाणे अशी फाईट टॉससाठी सुद्धा सज्ज राहायचे. भादवड बी विपक्ष गावदेवी धानीव टीमचे संगणक आपण आर.के. बिल्डर टॉस बॉक्समध्ये येऊन विराजमान व्हायचे. आणि टॉस बॉक्समध्ये निश्चित आज पहिल्याच वेळेस आपण टॉस बॉक्समध्ये पाहणार आहोत आमचे योगी पाटील. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे आणि मोठा धक्का बसेल इथं मात्र करण कदमच्या स्वरूपात परतीचा प्रवास करताना. त्रिची धावाची पार्टनरशिप पाहिली आपण पहिल्या विकेटसाठी. नवीन बॅटर करण अर्जुनची जोडी आहे. आठवण झाली मला. भाग करण भाग. तोच अर्जुन आलाय आता मात्र खेळपट्टीवर. नो डाऊट खूप चांगलं हिंदी फिल्म पाहिली आपण करण अर्जुन. पण हे चिंबीपाड्याचे दोन्ही करण अर्जुन क्रिकेटच्या पटलावर खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. सज्ज होताना राईट अमोर द विकेट. गोलंदाज मोठी विकेट प्राप्त करतोय. आल्या पावली मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगल्या लेंथ होता चेंडू. वेगात झपकन निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगलं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. दीपक मारा करतोय पहिले चेंडूवर वाईट, त्यानंतर मग काय कमबॅक केलंय, अतिशय अप्रतिम. तो उमर का हिसाब होत आहे भाई. सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र फाईन फटका पाहतोय खाली क्षेत्र, आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. धावसंख्या 47 पाहतोय आपण. शेवटचे काही चेंडूचा खेळ बाकी आहे पाहतोय आपण. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातला पहिला सामना एक थरारक सामना होईल यात शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ जर पहिले नेण्याचे आपण एकाच विभागातले 2 संघ आहेत. गाणे विपक्ष चिंबीपाडा. हो यावेळेस पत्र चांगला चेंडू परत एकदा पाहतोय. टर्न केलंय मिड ऑन चेंडू डीप लॉंगॉन बाउंड्री लाईनकडे थोडंसं फंबलिंग पाहिलं आणि त्या संधीचं सोडणे केलंय. जिथं एक होती दबाव टाकलं पहिली वेगात धाव घेताना आणि त्याचा परिणाम 2 धावासच कंप्लीट. धावसंख्येत भरपडते धावसंख्या 49. चला टॉससाठी वारंवार सूचना करतोय गावदी स्पोर्ट धान्यव टीमचा संगणक आणि भादवड बीचा संगणक. सज्ज होताना गोलंदाज. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता की जेव्हा तुम्हाला सरळ हाताने चांगली बॅटिंग करतात तर आडीतिथे फटके मारून आपला क्लास कम करण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. फक्त आणि फक्त आमचे सर सांगतील की एकच धाव या चेंडूवर आपण पाहतोय. अशा तऱ्हेने 50 आकडा बरोबर पार केला आणि 51 धावांचं आव्हान उभं केलंय चिंबीपाडा या टीमने गाणे या टीमच्या विरुद्ध. तोपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे संगणक सुद्धा सज्ज होणार आहेत आणि आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज होतील आजच्या दिवसामध्ये पहिल्याच वेळेस. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि आज गुढीपाडवा आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे मोठ्या थाटामाटानं. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज मित्रांनो आपण या स्पर्धेच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. कारण 3 दिवस रात्रींचा हा सोहळा लाखिवलीकरांचा आणि आमचे सन्माननीय सर्वांची लाडकी राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतो. आणि आज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आज प्रमुख अतिथी म्हणून आज पाहुण्यांची सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती मान्यवरची मानलेली पाल आपल्याला आहे. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव आदरणीय यशवंत म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सन्माननीय किशोरजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय विद्यमान पोलीस पाटील ठाकूरपाड्याचे तथा भिवंडी तालुका अध्यक्ष तथा ठाकूरपाड्याचे विद्वान पोलीस पाटील सोमनाथजी ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. या तिन्ही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी लाखिवलीकरांच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीनं आणि सन्माननीय राजेंद्र पाटील सरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि लगेच आपण जाणार आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ आहेत धाने विपक्ष भादवड. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. चला जो संघ वेळेवरती येणार नाही त्या संघाला कदाचित या ठिकाणी पॅनलाइज केलं जाणार आहे. कारण आज मित्रांनो कुठल्याच संघाची हायगाई केली जाणार नाही. कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट या स्पर्धेच्या वतीने खेळवायचं आहे. त्यासाठी सर्व संघाच्या संघनायकांना एक नम्रतेची विनंती असेल की आपण जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या अगोदर या ठिकाणी यायचं आहे. पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कारण अतिथी देवो भव ही संस्कृती भारतीय संस्कृती आपण जपत आहोत. आणि तसं जर पाहिलं तर आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस सध्या आपण इथे पाहत आहोत. भादवड संघाचे संघनायक करेश मात्रे आलेले आहेत. धानिव संघाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जास्त वेळ खर्च करू नका आणि लगेचच विनंती करतो की आपण या मोठी लढत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी
पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर विश्वनाथ जाधव ज्याने अनेक मोठमोठ्या ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा गाजवल्या आणि दुसरीकडे पाहिलं तर भिवंडीमध्ये ज्यांनी नाव अधिराज्य गाजवलं अशी बाला गणेश म्हात्रे यांचा संघ तुम्हाला भादवड ब संघ या आजच्या दिवसाच्या लॉर्ड्समध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि आज क्रीडा रसिकांसाठी मित्र म्हणेन मेजवानी आहे, कारण एकापेक्षा एक ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील तुम्हाला स्टार या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण इथे पाहतो. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहिलं तर 50 धावा इथे जोडल्या गेल्या जय बजरंग चिंबीपाडा संघाच्या वतीनं आणि त्या 51 धावांचा फाटला करण्यासाठी आता जय बजरंग गाणे संघाची सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगलं वातावरण सध्या आपण इथे पाहत आहोत आणि चांगली स्पर्धेचं नियोजन आपण इथे पाहत आहोत आणि प्रथमतः या विभागामध्ये डे नाईटच्या स्वरूपानं आपण ही स्पर्धा या ठिकाणी अनुभवतो. पाहू शकता आणि ज्याचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे सन्माननीय दुर्लभजी पाटील माजी उपतालुका प्रमुख शिवसेना आणि त्याच्या सुप्तीला पाहिले तर सन्माननीय खालवरचे समाजसेवक बाळरामजी म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय दापोडेगावचे समाजसेवक प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामी जोडी पाहू शकाल कौशल आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर स्वप्नील आहे आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अर्जुन कदम. स्टार वार पहिला चेंडू राऊंड तो विकेट हाताळला. चेंडूच्या पाठलाकडे पर्यंत फलंदाज कौशलने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. निर्धावाने सुरुवात करत असताना गोलंदाज अर्जुन कदम. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आपण अर्जुन कदमचा विचार केला तर अर्जुन कदमना बॅटिंगमध्ये पण जास्त मोठं योगदान दिलं नाही, फक्त 7 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. परंतु गोलंदाजीमध्ये मात्र चांगला प्रयत्न करण्याचा तो काम करतोय, परंतु इनफिल्डच्या डोक्यावर फटका खेळला आहे अतिशय चांगल्या प्रमाणात. चेंडू चालला कव्हर पॉइंटला आणि हा येतो गाणेकरांसाठी पहिली वेलकम बाउंड्री. चेक चेक हॅलो चेक. उजव्या हाताच्या फलंदाज आपण जर विचार केला तर ऑफ साईडला अगदी वेगाने वारे वाहतात आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत उजव्या हाताचे फलंदाज. त्यामध्ये कौशलला आपण पाहिलं, फक्त इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जागा चांगली निवडली, पुन्हा त्या दिशेने केल्याचा प्रयत्न, परंतु शॉट कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. तत्पुरती एक धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाज कौशलला आणि या सिंगलच्या वतीने धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय बिनगडी बाद 5 धावा. 2 दिवस रात्रीचा आपण खेळ पाहिले तर अनेक संख्येने मान्यवर मंडळी या ठिकाणी येऊन भेट दिली, या स्पर्धेला शुभेच्छा देऊन गेले, परंतु आज सुद्धा मात्र तेवढ्याच संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. कारण हे प्रेम राजेंद्र पाटील सरांवरती आहे, कारण भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून जे जे आपले व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्या सर्वांवरती प्रेम करणारे या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सर यांची स्पर्धा इथे मात्र आपण एन्जॉय करतोय. परंतु या ठिकाणी अर्जुन कदमनं अष्टा उद्ध्वस्त केल्या आणि गाणे संघाला लागणारा हा पहिला धक्का फलंदाज स्वप्नील बॅक टू द डगआउट. नाणेफेकीसाठी त्वरित या. जरूर तुमच्या आम्ही भावना समजू शकतो, कारण दूर पल्ला तुम्ही गाठून या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहात, परंतु वेल मित्रांनो कोणासाठी थांबत नसते, कारण तुम्हाला जी वेल दिलेली आहे त्या वेळेवरती येणं फार गरजेचं आहे. आणि आज कोणाचीही हायगाई केली जाणार नाहीये. जो संघ उशिराने मात्र रिपोर्टिंग करेल त्या संघाला पॅनलाइज इथे केला जाणार आहे. चला नवीन फलंदाज पाहू शकाल या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती आला निखिल. ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग शॉट स्क्वेअर लेकडे फिल्डर आहे आणि त्याच अनुषंगाने चांगलं झेल पकडला त्या ठिकाणी आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना जय बजरंग गाणे संघाला फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी निखिल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मुकादम विकेट हॅट्रिक कंप्लीट या स्पर्धेमध्ये किती झालेले आहेत? 2 विकेट हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत.
गावदेवी लाखिवली संघाच्या विरोधात हंसिका पिंपलकर संघाचा प्रीतम भुईरण हा पहिल्यांदा कारनामा केला. त्याच्यानंतर आपण काल रात्रीमध्ये पाहिलं आपण मिनेश इलेव्हन कारिवली संघाच्या विरोधात सोनिका माता मालोडी बस संघाचा निलेश काठे यांनी या दुसरी या स्पर्धेमध्ये विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली आणि आता मात्र अर्जुन कदम इज ऑन हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हॅट्रिक चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर कृपाल. चला प्रेक्षकांना विनंती करतो की सामना सुरू असताना कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. जरूर तुमचे चाहते आहेत परंतु सामना संपल्यानंतर तुम्ही त्यांच्या सोबतीला सेल्फी काढा, काय करायचं ते करू शकता, परंतु चालू सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हॅट्रिक चेंडू या स्पर्धेतील तिसरे हॅट्रिक पूर्ण करणार का आपल्या नावावरती अर्जुन कदम राऊंड द विकेट मारा करतोय. सामना करेल कृपाल. उजव्या हाताचा फलंदाज फटका मिस्टामिक शॉट मिड विकेटला फिल्डर होता. संधी जरूर होती परंतु वाकाच्या बाहेर गेला असल्या कारणाने परंतु त्या ठिकाणी चेंडूच्या खाली चतुर्षक पोहोचू शकला नाहीये. परंतु चेंडूची हाताळणी खूपच छान होती, वेगवान होता, उचली घेणारा होता आणि त्या अनुषंगाने परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाहीये आणि एक सफल षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती आपल्याला अर्जुन कदमची पाहायला मिळाली. कारण 2 सफलता त्याने प्राप्त करून दिले आपल्या संघाला आणि आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये पाहिले तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. चेक आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत कारण की आमच्या व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर आलेले आहेत. आपला वेळ काढून त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे म्हणून आपण सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव विद्यमान सन्माननीय यशवंत म्हात्रे साहेबांचं यथोचित आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया. साहेब आपण समोर यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. हे पाहू शकता आमचे सर्वांचे लाडके कीर्ती ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर सुद्धा येतं आणि निश्चित खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं सरावर किती मोठं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपला किमती वेळ काढून व्यासपीठावरची शोभा वाढवताना. त्यानंतर पाहतोय की आपण व्यासपीठावर दैनिक स्वराज्य तरुणचे संपादक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व असे आमचे आदरणीय यशवंत म्हात्रे किशोर पाटील साहेब हे सुद्धा आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. निश्चित दादा आपण हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सरचिटणीस आहेत साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय. खूप मोठं व्यक्तिमत्व किमती वेळ काढून सरावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी इथपर्यंत आपण आलात दादा, त्याबद्दल संपूर्ण पाटील परिवाराच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर भिवंडी पोलीस पाटील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि ठाकूरपाडा गावाचे एक चांगलं मोठं नेतृत्व विद्यमान पोलीस पाटील सोमनाथ ठाकरे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. हॅलो चेक. धन्यवाद. पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचा आपण योग्य तो मान सन्मान इथे मात्र संपन्न करतो आणि त्यामध्ये एक देखणा स्ट्रोक पाहिला आपण फलंदाजाच्या वतीनं. इनसाइड आउट अगदी मिड ऑफला मात्र पाहिलं तर कुठला फिल्टर होता, लॉंग ऑफ सुद्धा मात्र कुठलाही मात्र त्या ठिकाणी शत्रक्षक नव्हता आणि त्याच अनुषंगाने ते दिशा मात्र फलंदाजाने निवडली आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला 4 धाबांसाठी. निखिलच्या आय थिंक कौशलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार पाहिला आपण. कारण 18 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 45 धाबांची आवश्यकता होती परंतु या ठिकाणी 2 चेंडूमध्ये करण कदमनं आतापर्यंत पाहिलं तर 5 धाबात खर्च केल्या. एकूण 11 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. लाईन इथे मात्र पाहावी लागेल, चुकीची आहे कारण डावास्टिकच्या बाहेरून चेंडू मात्र निघून चालल्या. पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाबा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे आमचे मान्यवर आहेत आता मात्र या ठिकाणी आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय यशवंत म्हात्रे साहेब त्यांच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर दैनिक स्वराज्य तोरणचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस किशोरजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे ठाकूरपाड्याचे विद्यमान पोलीस पाटील सोमनाथजी ठाकरे साहेब आपण इथे आलात. या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही ऋणी आहोत आणि असंच प्रेम तुमचं आमच्या या आयोजकांवरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. लेगबायच्या स्वरूपात एक धाव ते मात्र पूर्ण केली गेली आणि एकूण संघटित धावसंख्या आपण जर पाहिली तर 51 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतो या दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो स्विंग आणि मिस चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने मात्र वलन घेतो आणि शॉट तडवायला पाहिले तर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा लेगबायच्या रूपानं मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. गावदेवी धानीव संघाला मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक या ठिकाणी वेळेवरती पोहोचलेला आहे.
अच्छा, लॉर्ड्स मधील आपण पाहिलं त्याला पहिल्या सामना आणि आज सुद्धा एकूण 12 संघ तुम्हाला नवीन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. करेक्ट शॉट, सुपर सेव्ह फॉर सिंगल धाव आपण पाहतोय. आणि षटकाचा आपण विचार केला तर रेवणनाथ माली अर्थात नाथांचे त्यापैकी हे नाथ आहेत रेवणनाथ, परंतु हा षटक पेनल्टी मध्ये आहे. या षटकामध्ये पाहिले तर चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार. 11 मध्ये 26 ची गरज. कौशल ऑन स्ट्राईक वरती वन मॅन आर्मीचा रोल सुद्धा अदा करतोय. जोपर्यंत कौशल आहे तोपर्यंत पाहिले तर जय बजरंग गाण्या संघाच्या विजयाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या जरूर उंचावलेल्या असतील. परंतु चिंबीपाडा संघाचा आपण जर विचार केला तर त्यांना काय हवं आहे तर कौशलची विकेट्स हवी आहे. तर ती विकेट्स या ठिकाणी पाहिलं तर रेवणनाथ प्राप्त करून देणार का आपल्या संघाला. ओर द विकेट मात्र मारा करतोय. ओर पिच चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवला लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. येतोय षटकार. टाळ्यांचा कटकट आवाज आता मात्र मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने आता मात्र दुमदुमतोय. कारण हा आवाज आहे गाणेकरांचा. कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत खेळपट्टीवरती कौशल राहणार तोपर्यंत याच टाळ्यांचा कडकड आवाज शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला इथे ऐकायला मिळणार. आणि पहा ना या ठिकाणी क्रिकेटचा खेळ असा की कोणीही दूर राहू शकणार नाही. कारण ऑन फील्डवरती आपण जर पाहिलं तर चिंबीपाडा ग्रामपंचायती विद्यमान सरपंच सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये आहेत, मिस्टर अतिज कदम. आणि त्यांना सुद्धा आता मात्र एक एक कदम पुढे टाकावं लागेल आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर. परंतु कौशल थांबण्याचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. ती आग विझवणार कोण. त्यासाठी आता मात्र चिंबीपाडा संघाला चांगला खेळ मात्र या ठिकाणी करावा लागेल. कारण या ठिकाणी आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आता मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना 51 धावांचा पाठला करत असताना सुरुवातीला पाहिले तर अर्जुन कदमनं जबरदस्त सुरुवात केली होती. फक्त पॉवर प्ले मध्ये 6 धाबा खर्च केल्या होत्या, विकेट्स प्राप्त केल्या होत्या 2. परंतु तदनंतर पाहिले तर करण कदमचा मात्र चांगला समाचार घेतला. त्याने धावा खर्च केला 16. आणि तिसऱ्या षटकामध्ये आता रेवणनाथ माळी सुद्धा मात्र महागडा ठरतोय. गुडघ्यावरती बसून मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी शॉट मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले गेले. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेटचं पतन झालं. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर त्या ठिकाणी फलंदाज उभा होता कुपाल आणि तो मात्र पाहिलं तर या ठिकाणी फक्त 3 धावांचं योगदान देऊन माघारी परततोय. आणि अशा रीतीने जय बजरंग गाणे संघाला लागतोय हा तिसरा धक्का. 7 मध्ये आता 14 ची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र जय बजरंग गाणे संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. परंतु या चेंडूवरती मोठा फटका जर आला नाहीये तर मात्र चिंबीपाडा संघाच्या सुद्धा मात्र या ठिकाणी अपेक्षा वाढल्या जाणार. चला यानंतर होणार सामना गावदेवी स्पोर्ट धाणे विपक्ष भादवड बी. भादवड बस संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत. मी धाणे संघाला सुद्धा विनंती करतो की आपण आता जास्त वेळ खर्च करू नका. आपण त्वरित नाणेफेकीसाठी या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 7 मध्ये 14 ची गरज. आणि आता कौशलच्या सोबतीला आता मात्र कौशलची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलाय 5व्या क्रमांकावरती रविकांत. जमिनीला मात्र जरूर नतमस्तक झाले कौशल. कारण त्याला माहिती आहे की हा चेंडूचं महत्व काय आहे. हो चांगला चेंडू पाहू शकाल. अगदी शरीराचा वेध घेणारा होता. सिंगल धाव तिथे मात्र कम्प्लीट होणार का. येस झालेले आहे लेग बायच्या स्वरूपात. आता मात्र सामन्यामध्ये गरमागरमी वाढली गेली. कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्या 6 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला या 13 धावा बनवाव्याच लागतील. कारण चेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. दरम्यान पाहुण्यांचा शुभागमन होत असताना आज मात्र पाहिलं तर व्यासपीठावरती जागा शिल्लक राहणार नाहीये. कारण आज भरपूर सगळे मान्यवर मंडळी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती त्यांचे पाहायला मिळणार आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. कौशल या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय वलगावचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय गिरीधर पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी मित्र आदरणीय बेवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अच्युत नांदुरकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जरूर साहेब तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. कारण या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर पहिल्या सामन्यापासून तर पहिल्या दिवसापासून सर्वत्र चर्चा सुरू आहे. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी 6 मध्ये 13 ची गरज. फटका पाहिला तर खोदून काढला. परंतु लॉंगॉनवरती फिल्डर तैनात आहेत. एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न, दुरीचा प्रयत्न होतोय. कौशलची विकेट धोक्यात आहे का. हो यस
पंचांचा बोट आकाशाकडे आणि एका फलंदाज कौशल्य या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. खूप मोठी विकेट आता मात्र या ठिकाणी प्राप्त केली चिंबीपाडा संघानं. मुखात म्हणावं लागेल की आता चिंबीपाडा संघाच्या गळाला देव मासा अडकलाय. चला बादवड संघाचे संगणक आपण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक धानीव संघाचा आलेला आहे. चला आपण हा सामना संपल्यानंतर नाणेफेकी करणार आहोत, परंतु या ठिकाणी आपण येऊन थांबायचं आहे. पहिल्या चेंडूचा आपण विचार केला तर मुकादम दुहेरीचा प्रयत्न झाला होता. चांगला क्षेत्ररक्षक लॉंगनकडे पाहिला आपण आणि फेकी सुद्धा मात्र योग्य दिशेने पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र पहा कौशल आता निराश पावलानं माघारी परतो. या वन मॅन आर्मीचा रोल त्याने मात्र तिथे अदा केला, परंतु मॅच फिनिशर तो ठरू शकला नाहीये. कारण 32 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या, फक्त 13 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकाराचा समाविष्ट आपण पाहिला आणि टाळ्याच्या गजराने त्याचा मात्र खेळाडू कक्षामध्ये स्वागत केला जातोय. परंतु या ठिकाणी जो नवीन फलंदाज झालाय पंकज, तो मात्र इथे या ठिकाणी आपल्या सामन्यासाठी हिरो ठरणार का? कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि आता धाबांची गरज आहे 12. 7-12 सर्वांना माहित आहे, परंतु या ठिकाणी आता 5-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू यॉर्करचा प्रयत्न होता, सरळ बाने लॉक पर्यंत प्रयत्न, लॉंग ऑनला शत्रक्षक होते, परंतु चेंडू पहा किती वेगाने निघून गेलाय. एखाद्या वेळी आपण जर पाहिलं तर ज्या एखाद्या धनुष्यामधून जो बाण निघतोय सरळ, जेवढ्या वेगाने बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगानं पंकजच्या बॅटमधून चेंडू निघाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालंय. महत्वाच्या क्षणी मात्र या ठिकाणी घाणेकरांसाठी चौकार आलाय. आता चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर 4 शिल्लक आहे आणि आता विजयासाठी 4 मध्ये 8 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना, कधी झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. आणि याचप्रमाणे जर पाहिले तर क्रीडा रसिकांना सुद्धा सामने पाहायला आवडत असतात. चित्त थरारक लढत, 4 मध्ये 8 होणार का? परंतु पंकजनं मात्र त्या ठिकाणी आगास केला, चौकोन रावाजला सुरुवात केली, चांगला स्ट्रोक त्याच्याकडून पाहायला मिळाला. आकुट्या पदा चेंडू ऑन साइडला पुल केलाय अँड सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, मॅक्झिमम षटकार. आज मी माझ्या गावासाठी खेळणार, आज मी माझ्या संघासाठी खेळणार आणि पंकज आता मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार आणि आता समीकरण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये फक्त विजयासाठी 2 धाबांची गरज. कारण 49 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. जय बजरंग गाणे संघाने पाहिलं तर या ठिकाणी चिंबीपाडा संघाकडे मात्र सामना झुकला होता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये विशालच्या विरोधात फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. कडक फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिस फिल्डिंग आणि विजयाचा स्ट्रोक पंकजच्या बॅटमधून. पहिला विजय संपादित केला या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी आज बजरंग बलीचा आशीर्वाद घेतला आणि या स्पर्धेमध्ये दाखल झाले. अर्थात अभिनंदन टीम गाणे आणि हार्ड लक टीम चिंबीपाडा. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये आपण जर गाणे संघाचा विचार केला तर या संघाचे पुरस्कर्ते अश्विन शेठ पाटील यांनी संघ या स्पर्धेमध्ये आज पुरस्कृत केला, तर जरूर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आणि या सामनावीर पुरस्कार देऊन त्याच्यानंतर शॉर्टकटमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. अँड गोज टू मॅन ऑफ द मॅच, ज्याने 32 धावांची तुफान केली साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर कौशल. जय बजरंग चिंबीपाडा संघाचा खेळाडू, हा गाणेपाडा संघाचा जो खेळाडू आहे. चिंबीपाडा संघाचं अस्तित्व या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला. चला कौशल, आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि गाणे संघ विनंती करतो की आता मात्र आपण मैदान खाली करा, कारण आपण पुढील सामन्याला सुद्धा लगेच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. चला कौशल आलेले आहेत, पाहू शकाल. एका सामनावीर पुरस्कारासाठी आपण तब्बल 3 पारितोषिक देणार आहोत. चला आपण प्रथमतः मेडल वितरित करू, जो आम्हाला पाहू शकाल डॉक्टर पंकजजी भुईर यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मी कालवरचे समाजसेवक बाळरामजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट वाउचर त्या साहेब, यस, जो आम्हाला डॉक्टर देवयानी अनंत भुईर मायरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने लाभलेला आहे.
डिस्काउंट आहे 40%. जरूर पूर्ण फॅमिली या वाउचरचा मात्र वापर करू शकतोय. कुठल्याही आजारावरती त्या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. जरूर तुम्ही या हॉस्पिटलला एक भेट द्या. त्यानंतर पंकजी भुईर यांच्या माध्यमातून आम्हाला मेडल प्राप्त झालेला आहे. मी दापोडे गावचे समाजसेवक प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जो मेडल आहे तो आपण या ठिकाणी वितरित करा. कौशल आपण मेडल या ठिकाणी स्वीकारायचं आहे. आणि जी ट्रॉफी आपण पाहतो जी आम्हाला स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील जे डुंगेगावचे माजी सरपंच आहेत त्यांच्या वतीनं लाभलेल्या मी सन्माननीय दुर्लभ पाटील जे माजी शिवश्रीचे उपतालुका प्रमुख आहेत साहेब आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ट्रॉफी वितरित करा. जे आम्हाला डुंगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र दयानंद पाटील स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी लाभलेली आहे. या तिन्ही दात्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय की असंच प्रेम तुमचं आमच्या या स्पर्धेवरती राहणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या नाणेफेकीकडे. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय बाळरामजी म्हात्रे साहेब, प्रवीणजी पाटील साहेब आणि सन्माननीय दुर्लभजी पाटील साहेब. आपण तिघेही टॉस बॉक्स मध्ये या. आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करणार आहोत. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल शुभागमन झालेला आहे सन्माननीय ओंकार युवा सेना संस्थाचे अध्यक्ष आदरणीय दिना पाटील साहेबांचं या ठिकाणी इथे शुभागमन दिलेलं आहे. निष्ठावंत शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. वेलकम दिनाजी पाटील साहेब. कारण दिना पाटील साहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन की प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून मित्रांनो टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा आयोजित केली जात असते आणि चांगले ते आयोजक सुद्धा आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी मित्र सन्माननीय अंजूरचे माजी उपसरपंच सन्माननीय उमाकांत पाटील साहेबांचं हे सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला मी विनंती करतो की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. धन्यवाद डीजे. जरूर तुम्हाला आम्ही या ठिकाणी संधी देणार आहोत. आणि आपल्या भिवंडी तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा महेंद्र संस्थेच्या माध्यमातून जे आपण स्पर्धा आपण संपन्न केली त्या स्पर्धेचे जनक दिनाजी पाटील साहेब सुद्धा आपल्या या व्यासपीठावरती आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला या आपण चला सर्वांना आपण योग्य तो मान या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. कारण हीच ओळख आहे या स्पर्धेची. दिना पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. भादवड बी विपक्ष गावदेवी धाणीव. वॉर ऑफ टायटन्स बिग बॅटल ऑफ दिस टुर्नामेंट. प्रथमतः दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. टेनिस क्रिकेट मधील हे दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर सगळ्या संघाची बांधणी आपण पाहत आहोत. आणि उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी संपन्न करणार आहोत. या सर्व मान्यवर मंडळी आपण सेंटरला या. दुर्लभजी पाटील, बाळरामजी म्हात्रे, प्रवीणजी पाटील साहेब, गिरीधरजी पाटील साहेब, दिनाजी पाटील साहेब सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. प्रथम तर तुम्हाला नाणं मी दाखवतोय. एका बाजूला पाहू शकाल ज्या नावावर तुम्ही स्पर्धा केली स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषकाचा नामोल्लेख आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रिन्स मूव्हीजचा लोगो आहे. दोघांपैकी तुम्हाला या ठिकाणी एक कॉल द्यायचा आहे. चला दिना पाटील साहेब, चला कॉल कोण देणार? चला भादवड बस संघाचे संघटक कॉल देत आहेत. प्रिन्स मूव्हीजची मागणी केली. क्या बात आहे. भादवड म्हटलं तर प्रिन्स मूव्हीजचं जवळीक नातं आहे आणि जरूर त्यांनीच मात्र टॉस जिंकलाय. सर्वांचं मनापासून आभार आणि विनंती करतोय आपण पुन्हा एकदा सन्मानार्थी व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हा. आपण इथे आलात तुमचा मी आभार व्यक्त करतोय. 4 षटकाचा सामना आहे. जरूर आपण जर स्पर्धेचं स्वरूप पाहिलं तर डे नाईटचं स्वरूप आहे. परंतु तुमचा पहिला सामना डे फॉर्मॅटमध्ये आहे. आणि डे फॉर्मॅटमध्ये खेळत असताना टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्या टीमसाठी? टॉस तर इम्पॉर्टंटच होता आणि आम्ही टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करणार आहेत. भादवड बस संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय तो संघ आहे की या स्पर्धेसाठी काय चेंजेस पाहायला मिळेल? नाही, संघ तर तोच आहे. फक्त 1-2 जण नाही आले आहेत त्याचा तर आम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे. पण तरी आम्ही जेवढे आहेत तेवढे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा चालू सीझन आपण जर पाहिलं तर कुठेतरी एंडच्या दिशेवरती आता चाललेला आहे. तर या सीझनमध्ये आतापर्यंत भादवड संघाचा तो खेळ कसा राहिला आणि आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धा जिंकलेल्या आहेत? नाही, खेळ तर हल्ली आमचा चांगला होत नाही आहे. पण आम्ही आता एंडिंग आहे त्या हिशोबाने चांगलंच करण्याचा प्रयत्न करू.
स्पर्धेबद्दल काय 2 शब्द सांगू शकतोस? आयोजन तर खूप चांगलं आहे. अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. करेश मात्रे द वॉल ऑफ भादवड असं मात्र त्याला नाम बोलले दिलं जातो, त्याच्याकडून तुला काय जास्त अपेक्षा आहेत? नाही, करेश बाला यांनी स्टार्ट चांगला दिला तर आमची टीम लगभग चांगल्या प्लॅटफॉर्म पकडू शकतो. आणि एंडिंगला जर त्यांनी आता एवढा टुर्नामेंट झाल्या त्यात परफॉर्मन्स त्यांचा पण आहे, म्हणजे नाही असं नाही, पण आता एंडिंग आहे चांगली झाली पाहिजे बस. चला, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धानीव संघ म्हटलं तर विश्वनाथ जाधवच्या नावानं मात्र तुमच्या संघाला ओळखला जातो. या परंतु तुम्हाला फिल्डिंग बॅटिंग करायची आहे, इथे धावा होत आहेत, तर तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर 4 षटकामध्ये या कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 55+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपण आतापर्यंत किती स्पर्धा जिंकलेल्या आहेत? स्पर्धा तर जिंकल्यात, एवढ्या तर माहिती नाही, पण जिंकल्यात. ठीक आहे, तुम्ही भरपूर अंतर कापड या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत, याचं रिझन काय आहे आणि इथे खेळत असताना काय तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही इथे वापरण्याचा प्रयत्न करणार? ही तर आता डे नाईट स्पर्धा आहे आणि एक मॅच ही जिंकायची आहे, नंतर नाईटला आम्ही जिंकूच. आपल्या संघामध्ये की आम्हाला बदल पाहायला मिळू शकेल? नाही, सेम टीम आहे. चांगली मॅच होईल. आणि या सीझनमध्ये भादवड संघाच्या अगेन्स्ट तुम्ही खेळलेले आहेत, या सीझनमध्ये तर नाही खेळलो. तर त्या संघाबद्दल काय सांगणार? हा चांगला संघ आहे आणि भिवंडी तालुक्यातून एक चांगला संघ आहे आणि खेळण्यास मजा आहे. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. चला, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. आजच्या लॉट्समधील दुसरा सामना पाहायला विसरू नका. भादवड ब विपक्ष गावदेवी धानेव. टॉस जिंकला भादवड ब संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. जाऊया पुन्हा आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. थँक्यू सो मच. चला, दोन्ही टीमला विनंती करतो की प्रथमतः आपण जे आमचे मुख्य आयोजक आहेत प्रणव पाटील यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. धानेव संघ आणि भादवड ब संघ, आमचे सहकारी समालोचक या विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व समीर ठाकरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहा, आजच्या दिवसातील पहिला सामना जय बजरंग गाणे संघाने जिंकला आणि त्या गाणे संघातील आजचे या संघाचे पुरस्कर्ते अश्विन शेठ पाटील यांच्या माध्यमातून कौशलला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि गाणे संघ आपण कुठेही जाऊ नका, गाणे संघ आपण कुठे जायचं नाही. कदाचित तुमचा दुसरा सामना होऊ शकतो, लागू शकतो या ठिकाणी. जरूर आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, अश्विन शेठ पाटील यांच्या माध्यमातून कौशलला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला, आपण व्यासपीठाकडे वाटचाल करतोय, कारण भरपूर संख्येने आज मान्यवर मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्या सर्व पाहुण्यांचा आपण या ठिकाणी आज आपल्यामध्ये पाहिलं तर शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख आदरणीय दुर्लभजी पाटील साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्माननीय माजी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय दुर्लभजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेचे जनक सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आज व्यासपीठावरती आपण पाहू शकाल पाहुण्यांची मांदी आली. त्याच्यानंतर पाहू शकाल आपल्यामध्ये आज कालवर गावचे समाजसेवक बाळरामजी म्हात्रे साहेब आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. चला, कालवर गावचे समाजसेवक सन्माननीय बाळरामजी म्हात्रे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. उदारमाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर दापोडे गावचे समाजसेवक प्रवीणजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. प्रवीणजी पाटील साहेब, दापोडे गावचे समाजसेवक, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत.
त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गाव कमिटी पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय गिरीधरजी पाटील साहेब आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा या स्पर्धेसाठी नेहमीच मोलाचा सहकार्य आम्हाला मिळत असतो. सगळे दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करीत आहोत. त्याच्यानंतर पाहू शकाल आपल्यामध्ये आज पोलीस पाटील संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय अच्युम नांदुरकर साहेब आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या बादवर संघ. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे कारण आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि दानिव संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. चला पुढील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ओमकार युवा सेना संस्थेचे अध्यक्ष तथा क्रिकेटचे खूप मोठे चाहते नेहमीच सातत्याने त्यांच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यामध्ये मोठी स्पर्धेचं आयोजन केलं जात असतो. त्या स्पर्धेचे जनक सन्माननीय दिना पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्माननीय दिना पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. आणि पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट वाईज टुर्नामेंट मात्र भिवंडी तालुक्यामध्ये घडली गेली. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या दिना पाटील साहेबांसाठी. चांगले व्यक्तिमत्व तर आहेच परंतु त्यापेक्षा एक चांगले स्पोर्टमॅन सुद्धा आहेत आणि नेहमीच स्पोर्टची ते कदर करत असतात. दिना पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी हा सन्मान राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्यांच्या समेत पाहू शकाल उपाध्यक्ष सन्माननीय उमाकांत पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर त्याचप्रमाणे ओमकार युवासेना संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय उमाकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण येतोची स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा